नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. घटस्फोट घेईन पण विद्यार्थ्याला सोडणार नाही. 20 वर्षे विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका, पतीची आत्महत्या. पंजाब येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला शिक्षिकेने तिच्या 20 वर्षे विद्यार्थ्यासोबत प्रेम संबंध असल्याचे समोर आले आहे. ही बाब समजल्यानंतर तिच्या पतीने आत्महत्या केल्याचं समोर आलं. कुटुंबियांनी महिला शिक्षिकेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने नवऱ्यासोबत घटस्फोट घेईन पण विद्यार्थ्याला सोडणार नाही. महिला या होणाऱ्या प्रयत्नांमुळे संतापली आणि ती आपल्या मुलीला घेऊन माहेरी गेली. यानंतर तिच्या पतीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घडलेली घटना चंदीगड येथील आहे. या प्रकरणातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मोनू असं आहे. तो आपल्या पत्नीसोबत मौली जागरण येथे मौली कॉम्प्लेक्समध्ये राहत होता. मोनूचं लग्न 8 वर्षापूर्वी कोमलशी झालं. या दाम्पत्याला 6 वर्षाची एक मुलगी आहे. त्याची पत्नी कोमल घरी शिकवणी घ्यायची. अनेक विद्यार्थी तिच्याकडे शिकवायला येत असत. 7 आठवड्यापूर्वी कुटुंबाला समजले की कोमलचे एका 20 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध आहेत. सनी नावाचा तो विद्यार्थी शिकवणीसाठी त्यांच्या घरी यायचा. जेव्हा हे दोघे एकटे असत तेव्हा त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कुटुंबाने कोमलला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने नकार दिला आणि सांगितलं की पतीला घटस्फोट द्यावा लागला तरीही ती विद्यार्थ्यासोबत संबंध तोडणार नाही. तिला वारंवार समजवल्यामुळे पत्नीला राग आला. ती आठवड्यापूर्वी आपल्या 6 वर्षाच्या मुलीचं आणि सर्व सामान घेऊन माहेर निघून गेली. ही बाब मोनूला कळताच तो मानसिक तणावाखाली गेला. तो कुटुंबियांसमोर रडत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर मोनूने टोकाचे पाऊल उचलले.